नमस्ते, परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सिल्क थ्रेडचं लोडिंग बघणार आहोत। बेसिक जे सिल्क थ्रेडचं वर्क आहे ते बघणार आहोत। त्याच्यासाठी इथं मी फ्लावरचं डिझाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि इथं थ्रेड मी घेतलेली आहे पिंक कलरची। तर आधी आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे, चेन स्टिचने आउटलाईन करून घ्यायची आहे। आपला देवी आरी वर्कचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। संपूर्ण आपल्याला माहिती सांगितलेली आहे की देवी कशी आरी वर्क करायची। तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक तुम्ही बघू शकता, चेक करू शकता। आता आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण येणारे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपला बेसिक आरी एम्ब्रॉयडरीचा ही प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथेही तुम्ही जाऊन चेक करू शकता। पूर्ण आपले आतापर्यंत 10 क्लासेस आलेले आहेत बेसिक आरी एम्ब्रॉयडरीचे। त्या प्लेलिस्टमधून तुम्ही क्लास 1 पासून जर सुरुवात केली तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आरी एम्ब्रॉयडरी शिकू शकता। इथं जे आहे ते पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आहे आपल्याला। इथे निडल जी वापरलेली आहे ती 2 तारची निडल वापरलेली आहे। निडल्सवरतीही आपला व्हिडिओ अवेलेबल आहे, चेन स्टिचचाही व्हिडिओ अवेलेबल आहे, एंड नोट कसं करायचं त्याचाही व्हिडिओ अवेलेबल आहे। तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक केला तर तुमच्या लक्षात येईल। त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अजूनही आपले व्हिडिओ ॲड होत जाणार आहेत क्लासेसमध्ये। बेसिक क्लास आणखी ॲडव्हान्स क्लासचे आपले 2 व्हिडिओ अवेलेबल आहेत, तिथेही तुम्ही जाऊन चेक करू शकता। तुम्ही सुरुवातीला वर्क करत असाल तर सिल्क थ्रेडनं आपल्याला थोडं टफ जाणार आहे, कारण याच्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते। त्यासाठी तुम्ही जरी थ्रेडचा वापर करू शकता किंवा आपला जो मशीनचा दोरा असतो साधा, तोही तुम्ही प्रॅक्टिससाठी म्हणून यूज करू शकता, कारण तो सहसा तुटत नाही। सिल्क थ्रेड अगदी नाजूक असल्यामुळे ते सुरुवातीला तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे वर्क करताना खूप आपल्याला त्रास होऊ शकतो। त्यामुळं प्रॅक्टिस करताना जरी थ्रेडचा वापर करा, त्यानंतर जसं प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही सिल्क थ्रेडचा वापर करू शकता। आपल्या बेसिक क्लासेमध्ये खूप स्टिचेस आपण बघितलेले आहेत सुरुवातीपासून, आणखी ॲड होत जाणार आहेत व्हिडिओ। आणखी कोणतं डिझाईन बनवण्यासाठी आपण कन्फ्यूज असाल, लक्षात येत नसेल की कोणतं डिझाईन कसं बनवायचं किंवा मटेरियलचं कसा वापर करायचा लक्षात येत नसेल तर आपण कमेंट करू शकता, तोही व्हिडिओ बनवून देण्याचा मी प्रयत्न करेन। आपण या वर्कसाठी जेवढा वेळ देणार आहोत तेवढं वर्क आपलं सुपिरियर आणि छान दिसणार आहे, कारण आपण भरभर जर डिझाईन पूर्ण करत असू तर जो सुपिरियरपणा असेल तो दिसत नाही। त्यामुळे जेवढा आपण वेळ देणार आहे तेवढं ती डिझाईन आपली छान दिसणार आहे। तर इथं लोडिंगसाठी मी सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला आपण खालून वर या पद्धतीनं स्टिच करणार आहोत। इथे एक छोटंसं आपल्याला लॉक स्टिच घालून घ्यायचं आहे, त्यानंतर मध्ये कोणती स्टिच न घालता डायरेक्ट वरती नेऊन परत एक लॉक स्टिच घालायची आहे। पूर्ण डिझाईन जे आहे ते आपल्याला असंच या पद्धतीनं करायचं आहे। तुम्ही व्हिडिओ अगदी लक्षात घेऊन बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण हे केलेलं आहे। हीच डिझाईन आपल्याला बघायची झाली तर हीच मेथड आपल्याला यूज करायची आहे। आणखी वेगवेगळी डिझाईन आपण यात बनवू शकतो।
हे आपलं जे आहे ते बेसिक सिल्क थ्रेडचा प्रकार आहे लोडिंगचा। यामध्ये आपण ॲडव्हान्समध्येही बघणार आहोत की कशा प्रकारे आपण आतमध्ये पायपिंग करून किंवा जे आपलं इम्बोस्ड जे असते लोडिंग स्टिच तेही बघणार आहोत। सुरुवातीला बेसिक म्हणून आपण हे वर्क केलेलं आहे आणि खूप बेसिकमध्ये खूप व्हिडिओ येणार आहेत, आणखी ॲडव्हान्समध्येही व्हिडिओ येणार आहेत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जे काही वर्क आपण करता ते सगळं प्रॅक्टिसनंही होणार आहे। तुम्ही प्रॅक्टिस ज्यावेळी कराल त्यावेळेस तुम्हाला ते जमणार आहे। अगदीही कोणती ज्यावेळी आपण गोष्ट करतो ती पटकन आपल्याला पहिल्या वेळी जमत नसते। त्यामुळे जे काही तुम्ही वर्क करणार आहे ते प्रॅक्टिसनुसारच होणार आहे। त्यासाठी दिवसभरात तुम्ही 1 तास जरी काढला तरी ते पुरेसं आहे। 1 तास जरी तुम्ही दिवसभरातला प्रॅक्टिस केला तरी तुम्हाला आरी वर्क अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही करू शकता। हीच मेथड जी आहे ती सगळ्या आपल्या जे पाकळ्या आहेत त्यामध्ये यूज करायची आहे। आपण जे आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ बनवतो ते थोडे जरी उपयोगाला आपल्या येत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा। इथं कुठेही मी एंड नॉट घातलेला नाही आहे, फक्त आपल्याला कंटिन्यू डिझाईन घ्यायची आहे। त्यामुळं आपला वेळही वाचणार आहे, आणखी करतानाही आपलं फास्ट होत जाईल। डिझाईन आपलं पूर्ण होत आलेलं आहे। मध्ये जी मी जागा सोडलेली आहे तिथं तुम्ही स्टोन वापरू शकता। इथं मी मनीचा वापर केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन सोबत